ठिकाणी श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट, कुलस्वामी खंडोबा देवस्थान प्रति जेजुरी या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। अगदी सोमवती अमावस्या असल्यामुळे सकाळपासून या ठिकाणी 5:30 वाजल्यापासून महाआरतीने सुरुवात होऊन या ठिकाणी सायंकाळपर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असून सकाळी महाआरती झाल्यानंतर या ठिकाणी दिवसभर जागरण गोंधळाचा कार्यक्रम, संध्याकाळी या ठिकाणी देऊळकाठी मिरवणूक, त्याचप्रमाणे महाप्रसाद अन्नप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। महाआरती या ठिकाणी 7 वाजता आयोजित केलेली आहे। या ठिकाणी मंदिराबाबत सांगायचं झालं तर गेली 150 वर्षापूर्वीपासून देखील या ठिकाणी मानाची होलम काठी जी जेजुरीला खंडोबाच्या गाभाऱ्यामध्ये या ठिकाणी नेली जाते, त्या काठीबरोबर श्री क्षेत्र आळे या ठिकाणी प्रति जेजुरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। ही मानाची काठी या ठिकाणी होलम राजाबरोबर जेजुरीला जात असते आणि त्यानिमित्त या ठिकाणी ह्या होलम काठीला आळ्यातील प्रति जेजुरीच्या खूप महत्त्व या ठिकाणी आळे गावामध्ये आहे। या ठिकाणी धाकटी जेजुरी म्हणून देखील या ठिकाणी मानलं जातं। त्यामुळे नेहमीच या ठिकाणी पंचक्रोशीतील 9 तालुक्यातून या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते, कारण या ठिकाणी आपल्या नवसाला पावणारा खंडोबा म्हणून या ठिकाणी आळेगावामध्ये ह्या कुलदैवताचं या ठिकाणी प्रचिती या ठिकाणी लोकांना येत आहे। त्यामुळे या ठिकाणी खरं तर मोठ्या संख्येनं दिवसभर भाविक येत असतात। या ठिकाणी गावातील नव्हे तर आजूबाजूच्या गावामधील लोक या ठिकाणी येऊन तळी भंडार करून या ठिकाणी जागरण गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर आपले देव आणून या ठिकाणी संपन्न करत असतात। असे या प्रति जेजुरी आळे देवस्थानच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आल्याबद्दल मी देवस्थानचा विश्वस्त म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो व आभार व्यक्त करतो। आणि सोमवती अमावस्येनिमित्त या स्थानाचं महत्त्व, देव ज्यावेळेस बाणूला आणायला गेले त्यावेळेस देवांनी खंडोबारांनी या ठिकाणी मुक्काम केला, म्हणून या पुण्यभूमी क्षेत्रात आज 100-150 वर्षांनी आज मंदिर या ठिकाणी उभं राहिले आणि लोकांना दर्शनाची संधी मिळाली। आज या ठिकाणी जे लोक येतात मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी पुण्यभूमी म्हणून आज आपलं ओळखलं जातं। त्याच क्षेत्रात माऊली या ठिकाणी आपले आहे। तसं ही दोन्ही पुण्यक्षेत्र ठिकाणं आळेगावच्या आळेगावमध्ये एकदम चांगल्या पद्धतीची ज्या यात्रा भरतात, त्याचप्रमाणे या ठिकाणी आता सालाबादप्रमाणे दरवर्षी या ठिकाणी अशीच होलमकाठी पुढे चालू राहील। महाराष्ट्राचं कुलदैवत कुलस्वामी खंडेराया या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात यात्रा होत असते। आपलं या ठिकाणी खंडोबा देवस्थानचं मंदिर स्थापन झाल्यानंतर सोमवती अमावस्या आज या ठिकाणी पहिल्यांदा आलेली आहे। त्यामुळे आपण अतिशय मोठ्या उत्साहामध्ये आजची ही सोमवती अमावस्या आज या ठिकाणी साजरी करत आहेत। पहाटेपासून तर रात्री 8 वाजेपर्यंत कार्यक्रमाचं रेलचेल या ठिकाणी दिवसभर आहे। अशा पद्धतीचं नियोजन भविष्यकाळामध्ये सुद्धा सोमवती अमावस्या असेल, चंपाषष्ठी असेल, अशा पद्धतीचं भव्यदिव्य मिरवणूक असेल किंवा यात्रा भरण्याचा मानस आपल्या खंडोबा देवस्थान ट्रस्टचा आहे। आपण सर्वांनी या मंदिराला अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे, त्याबद्दल खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो।